मराठी स्टोरी। पणती आणि सूर्य। दिवाळीचा सण सुरू झाला होता। आपण सगळे दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो। सगळीकडे प्रसन्नता होती। सगळ्यांच्या घराच्या बाहेर चमचमणारे लाईट आणि दिवे लावलेले होते। मुलं फटाके फोडत होते। सगळीकडे आनंद उत्साह होता। त्यातच एक लहानशी पंती होती। संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे तिच्या मालकिणीने पंतीत भरपूर तेल टाकले। वातही चांगली होती, त्यामुळे प्रकाश चांगलाच पडला होता। सगळेजण येता जाता म्हणत होते, काय सुंदर प्रकाश पडलाय, खोलीभरचं अगदी स्पष्ट दिसतंय। आपली स्तुती ऐकून पंती गर्वाने फुगली। ती म्हणाली, खोलीतच काय घेऊन बसलात, माझा प्रकाश तर जगभर पसरेल। मी सूर्यापेक्षा अधिक प्रकाशमान आहे। सूर्यालाही माझ्या पुढे झुकावे लागेल। तेवढ्यात वाऱ्याची झुळूक आली आणि पंती विझली। घर मालकिनीने पुन्हा पंती पेटवली आणि हसून म्हणाली, अगं वेडाबाई, शांतपणे जळत राहा, विनाकारण गर्व करू नको। जेवढा प्रकाश देता येईल तितका दे, आणि सूर्याशी तुझी तुलना तर तू करूच नकोस। तारे सुद्धा दिवसा असतात, पण सूर्याच्या प्रचंड प्रकाशामुळे ते आपल्याला दिसत नाहीत, एवढा त्याचा प्रकाश असतो। तारे सुद्धा वाऱ्याच्या झुळकीने मुळीच विझत नाहीत। जशी वाऱ्यामुळे तुझी अवस्था झाली, किंवा त्यांना दुसरे कोणी येऊन पेटवावे लागत नाही, हे कायम लक्षात ठेव। तात्पर्य, प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार कार्य करीत राहावे। उगीच दुसऱ्याची स्वतःशी तुलना करू नये। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।